मानस सरोवराजवळ आले आणि तिथं मन रमलं. काही दिवसाचं वास्तव्य तिथं झालं आणि त्या परिसरामध्ये एका अधिकार संपन्न अशा व्यक्तिमत्वाची भेट झाली. कोण होते ते? अधिकार संपन्न व्यक्तिमत्व. कोण होते ते? ज्यांची रामायणामध्ये रामचरित्रामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका आहे, ते म्हणजे श्री काकभुशुंडीजी महाराज. त्यांची भेट झाली. काकभुशुंडीजी महाराजांचं दर्शन झालं आणि मग त्यांच्या दर्शनानं मन अत्यंत प्रसन्न झालं आणि त्यांच्याकडून त्यांनी जो राम भक्ती करत असताना जो राम दर्शनाचा अनुभव घेतला काकभुशुंडीजी महाराजांनी, तो अनुभव आश्रित रामबोलाजींजवळ त्यांनी कथित केला. आणि श्री रामबोलाजींनी विचारलं, म्हणे काकभुशुंडीजी, तुम्हाला श्री राघवेंद्र त्यांचं दर्शन झालं? म्हणे हो. मला होईल का? म्हणे का नाही, होईलच. किंबहुना त्यांच्या दर्शनासाठीच तुमचं प्राकट्य आहे. मंडळी, काकभुशुंडीजी महाराज अर्थात एक कावळा. उत्तरकांड हे जे शेवटचं प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये आपण यांचं चरित्र ऐकणार आहोत. तेव्हा हे काकभुशुंडीजी महाराज म्हणतात, का नाही? उलट तुमचं हे सगळं ऐकलं ना, तेव्हा मी तुम्हाला हे सांगू शकतो की म्हणे राम दर्शनासाठीच तुमचं प्राकट्य आहे. मग आता मी काय करू सांगा मला? तेव्हा काकभुशुंडीजी महाराजांनी सांगितलं, म्हणे रामाला जर प्राप्त करायचं आहे तर पहिले एक पायरी आहे, त्या पायरीवर चढावं लागेल. कोणती पायरी? आमचे बालाजी हनुमंतराया. म्हणे पहिले त्यांचं ध्यान करावं लागेल. म्हणे ठीक आहे. आणि विचारलं, म्हणे असं करा, तुम्ही चित्रकूट पर्वतावर जा आणि तिथे म्हणे हनुमंतरायाचा जप करा. तिथे म्हणे हनुमंतरायाचं दर्शन करा, हनुमंतरायाचं ध्यान करा आणि मग बघा काय होते. म्हणे ठीक आहे. काकभुशुंडीजी महाराजांनी सल्ला दिला, मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या सांगण्यावरून हे रामबोलाजी चित्रकूट पर्वतावर आले आणि आता हनुमानजीचं ध्यान करू लागले. मानस ध्यान, मानसी ध्यान, सर्वश्रेष्ठ पूजा ज्याला म्हटलं जातं ते मानसी ध्यान. जे आपण बिल्वपत्र वहा, दुर्वा वहा, लाल फूल वहा, ही जी पूजा आहे ना, हे पूजेचं बहिरंग आहे. हे पूजेचं एक अंग आहे. तुम्ही सोमवार दिवशी 108 बेल वाहता. 108च बेल वाहता. 105 जरी भरलं तरी त्या उरलेल्या 3 बेलाच्या पानासाठी या शेजारणीच्या घरी, त्या शेजारणीच्या घरी, त्या शेजारणीच्या घरी, त्या 3 पानासाठी 30 मिनिट लागले तरी चालेल. पण 108च बेल, नाही का? अहो, ती कमीत कमी मर्यादा सांगितली आहे. तुम्ही 102ही वाहू शकता आणि 107ही वाहू शकता आणि उरलेले सगळेच वाहू शकता. त्या भगवंतांनी तुम्हाला श्वास देताना मोजले नाही, मग तुम्ही त्याला बेल वाहताना का म्हणून मोजावं? ती कमीत कमी मर्यादा सांगितली आहे. इतकं वाहू शकता. असं आहे ते. लाल फूल पाहिजेच, मग तुम्ही लाल नसलं तर तुमचं डोकं लावता.
पांढरं फुल, त्याला कुंकाचा एक ठिपका. पण ते निसर्गानं पांढरं केलंय ना तयार, ते कुंकवाच्या तुमच्या त्या ठिपक्यानं लाल होईल का? ते तुमच्या मनाचं समाधान. हा, फुलं तुम्ही वाहता, देवाची आंघोळ तुम्ही करता, हे पूजेचं बहिरंग झालं. पण मानसी पूजा हे पूजेचं अंतरंग झालं. जे आपले इष्टदेव आहेत, जे आपले परम आराध्य आहेत, त्यांची मूर्ती डोळ्यासमोर आठवायची आणि सगळी सेवा त्यांची करायची डोळे लावून. डोळे लावून म्हणजे डोळे नासाग्र, दृष्टी नासाग्र, पूर्णपणे डोळे लावायचे नाही. पाठीचा कणा ताठ करायचा, सहजासन म्हणजे मांडी घालून बसायचं. आणि जे आपले इष्टदेव आहेत, मग कुणाचे महादेव आहेत, कुणाचे राम आहेत, कुणाचे कृष्ण आहेत. ज्यांचे कृष्ण आहेत त्यांचे सुद्धा, कुणाचा पाय तिरपा करून गाईच्या समोर उभा तो कृष्ण आहे, कुणाचा लड्डू गोपाल हा तो कृष्ण आहे, तर कुणाचा म्हणे राधे सोबत उभा आहे तो कृष्ण आहे. हा, तर ज्याला ज्याला तुम्ही आराध्य मानता, काय करायचं? मांडी घालून बसलो आपण, पाठीचा कणा ताठ केला की हे जे आपले इष्टदेव आहेत त्यांची मूर्ती डोळ्यासमोर आठवायची. आणि डोळ्यासमोर ती मूर्ती आठवली का मग त्यांची सेवा करायची. म्हणजे आंघोळ, स्नान करून द्यायचं. सुंदर मखमली अशा टॉवेलनं त्यांचं अंग पुसून कोरडं करून द्यायचं. कपडे घालून द्यायचे. आज गुरुवार आहे ना, तुम्हाला पिवळा रंगाचा ड्रेस घालून देते. हाँ, अगर आप पीले रंग की पोशाक धारण करोगे ना तो लड्डू गोपाल आप बहुत प्यारे दिखोगे. हाँ, असा एक भाव मनात आणायचा आणि पूर्ण सेवा करायची. थांबा थांबा, काल ना हारच नव्हता केला, पण आज जाऊ नका, आत्ता पटकन फुलं आणते आणि हार बनवते. मला माहिती आहे तुम्हाला पारिजातकाची फुलं आवडतात आणि म्हणून आणते. लगेच थांबा, जाऊ नका. हा भाव, करायचं काहीच नाही पण करायचं सगळंच, याला म्हणतात मानस पूजा. हा, आणि या मानस पूजेचा फार प्रभाव असतो. वृंदावनामधले प्रसिद्ध संत श्री हरिदास जी मानस पूजा करायला बसले. एकदा बाके बिहारीजींचं मंदिर आहे वृंदावनाला, आणि त्या बाके बिहारीजींच्या मंदिराला सगळ्यात मुख्य मंदिर समजल्या जातं. मान्यता प्राप्त झाली आहे त्यांना. आणि हे संत श्री हरिदास जी आहे ना, यांच्यामुळेच बाके बिहारी तिथं प्रकट झाले, स्वयंभू प्रकट झाले. हरिदासजींचा जवळचा परिचय सांगू का तुम्हाला? हे हरिदासजी तानसेन आहे ना, तानसेन नाव ऐकलं का? हा, अकबर आणि त्यांचा तो नवरत्न दरबार आणि त्यातले संगीत विशारद हे तानसेन, तर यांचे गुरु होते हे हरिदास. तानसेनाचे गुरु हरिदास होते. आणि अकबर सुद्धा या हरिदासजींचं कृष्ण भजन ऐकायला यायचे. तेव्हा काय होत होतं, या बाके बिहारीजींच्या मंदिरामध्ये एक सेवा आजही केली जाते. त्याला म्हणतात अत्तराची सेवा. काय करायचं असतं, अत्तर आणायचं असतं आणि तिथे बसायचं आणि ती जी चौकट आहे मंदिराची, त्या चौकटीला अत्तर लावायचं, त्या दरवाजाला अत्तर लावायचं. अभिषेक झाल्यानंतर त्या पुजाऱ्यांकडे ते अत्तर जेव्हा आपण देतो, ते बाके बिहारींच्या सर्वांगाला ते अत्तर लावतात. अशी बाके बिहारीजींच्या आवडीची सेवा, भक्तांकडून जी सेवा ती स्वीकारायचे, ती ही अत्तराची सेवा. आता एकदा एक धनाढ्य व्यापारी या बाके बिहारीजींच्या सेवेसाठी एक महागड अत्तर घेऊन आले. आणि ते जसे अत्तर घेऊन आले, मंदिराचं कपाट बंद झालं, दरवाजा बंद झाला.
आणि तिथल्या पंडितांनी तिथल्या पुजाऱ्यांनी सांगितलं म्हणे थांबा थोडं अर्धा पाऊण तास, 1 तास थांबा, त्यानंतर आम्ही तुम्हाला सेवेची संधी देऊ. म्हणे ठीक आहे थांबू. आता तिथं एक जण आले आणि ते एक जण काय सांगतात म्हणे असं करा ना राव, इथं थांबल्यापेक्षा हरिदासजी बसले आहेत, संत हरिदास ते बसले आहेत यमुनेच्या काठावर, जा म्हणे त्यांचं दर्शन घेऊन या. म्हणे ठीक आहे. हे गेले आणि ती अत्तराची जी कुपी होती ना ती इथं राहिली होती. हे गेले पुन्हा परत आले आणि ती अत्तराची कुपी आपल्या सोबत घेतली आणि यमुनेच्या काठावर गेले. तिथं विचारलं म्हणे संत श्री हरिदासजी कोण आहे? म्हणे ते बसले डोळे लावून. म्हणे अरे मी त्यांच्या दर्शनाला आलो, ते डोळे लावून बसलेत. म्हणे हो, ते असेच बसतात, यमुनेच्या काठावर येतात आणि म्हणे ते इथं मानस पूजा करत असतात, तास तास डोळे लावून बसतात. म्हणजे त्यांचे डोळे केव्हा उघडतील म्हणे सांगता येत नाही. पण आता उत्सुकता तर होतीच दर्शनाची. काय केलं, हे शेठजी त्यांच्या समोर जाऊन बसले. आता लक्ष गेलं त्यांच्या हातातल्या अत्तराकडे, त्यांचं स्वतःच. त्यांनी विचार केला, म्हटले हे हरिदासजी महाराज डोळे उघडत नाही, पण आपलं हे अत्यंत महागडं अत्तर, यांनी सुगंध जर घेतला ना तर निश्चित या सुगंधापायी ते डोळे उघडतीलच. म्हणून यांनी त्या कुपीचं थोडंसं झाकण ढिलं केलं आणि ते ठेवलं त्यांच्या समोर. थोडंसे बाजूला जाऊन बसले. आता तास झाला, 1.5 तास झाला, डोळे उघडायचं नाव नाही. हे गुंतले आपल्या मानसी पूजेमध्ये संत श्री हरिदास महाराज. आता काय करणार? आता जाऊ की नको, जाऊ की नको या द्विधा मनस्थितीमध्ये हे शेठजी. तेवढ्यात काय झालं, अचानक श्री हरिदासजी महाराजांच्या शरीराची हालचाल झाली आणि त्या हालचालीमध्ये काय झालं, यमुनेच्या काठावरची रेती होती ना, त्यांनी हाताने ती रेती खणली, म्हणजे अशी ती रेती विखुरली आणि ती रेती विखुरता विखुरता त्यांच्या हाताला ती अत्तराची कुपी लागली. त्यांनी काय केलं, ती अत्तराची कुपी जशी हातात लागली, हातात उचलली आणि दिली फेकून यमुनेच्या पात्रात. आता ते शेठजीच पारा चढलाच. म्हणे एवढं महागाचं अत्तर घेऊन मी आलो, मला बाके बिहारीची जी सेवा करायची होती. म्हणे पंडितांनी दरवाजा तर लावूनच दिला मला पाहून, हा, आणि तिथं बसलो होतो चांगला. म्हणे आता त्यातल्या काहींनी मला इथं पाठवलं. आता काय करणार मी? आता निराश झाले, उदास झाले आणि म्हणे चला आता दरवाजा उघडला असेल तर मंदिराचं दर्शन घेऊया, देवाचं दर्शन घेऊया, बाके बिहारीजीचं दर्शन घेऊया आणि निघूया आपल्या गावाकडे. आणि म्हणून ते मंदिरामध्ये आले. काय झालं ना मंडळी, जसा मंदिराच्या पायरीवर पाय ठेवला, त्यांनी जे सुगंधित अत्तर आणलं होतं ना, त्या सुगंधित अत्तराचा सुवास त्यांना यायला लागला. जसा मंदिराच्या पायरीवर पाय ठेवला, विलक्षण आश्चर्य वाटलं. मी अत्तर माझ्या सोबत घेऊन गेलो, ते हरिदासजींनी यमुनेच्या पात्रात फेकून दिलं आणि त्याच अत्तराचा सुवास इथं कसा काय? आणि असा विचार करत करत ते बाके बिहारीजींच्या विग्रहासमोर, मूर्तीसमोर येऊन उभे राहिले आणि तिथे जाऊन पाहतो तो काय चमत्कार. सगळे पंडित, सगळे पुजारी या अत्तराबद्दल बोलत होते. म्हणे आजपर्यंत हे एवढं सुगंधित अत्तर बाके बिहारीजींच्या सेवेसाठी म्हणे कुणीच आणलं नाही. म्हणे कोण आहे ते ज्यांनी हे अत्तर आणलं? कौन है वो भाग्यशाली भक्त जिसने बाके बिहारी जी के लिए इतना सुंदर इत्र लाया? अब शेठ जी क्या कहते, मैं हूं ये कहूं तो मैंने तो इत्र दिया नहीं, हाँ अब इत्र तो डाल दिया हरदास जी महाराज जी ने यमुना जी के पात्र में. सोचने लगे क्या कहूं इनको,
सोचते तभी श्री हरिदास जी महाराज उनके सामने आकर खड़े हो गए। और जैसे ही हरिदास जी महाराज जी को वो दंडवत प्रणाम करते और पूछते, मी आणलेलं अत्तर तुम्ही यमुनेच्या पात्रात फेकून दिलं, मग त्या अत्तराचा सुगंध इथं कसा काय? हरिदास जी महाराज सांगतात, मी मानस पूजा करायला बसलो होतो। हाँ, मैं हमेशा की तरह मेरे मानसी में लीन था और आज ठाकुर जी शक्ति की महारानी राधा जी के साथ होरी खेल रहे थे। मानसी का प्रसंग है, ध्यान से सुनिएगा। वो बता रहे, वो बोल रहे, अपनी कथन कर रहे। वो कह रहे कि संत श्री हरिदास जी अपने मुखारविंद से वो कह रहे कि आज जब मैं मानसी में बैठा था, म्हणजे जेव्हा मी मानस पूजा करत होतो, तो आज बाके बिहारी जी शक्ति की महारानी श्री राधा जी के साथ होरी खेल रहे थे। क्या हुआ? ठाकुर जी राधा जी के ऊपर रंग डालते गए, लेकिन राधा जी जब देख रही कि मुझे भी ठाकुर जी के ऊपर रंग डालना है, तो राधा जी के पास तो रंग ही नहीं था। तो राधा जी इधर उधर पूछने लगी, उनके सखियों को कहने लगी कि अरे कोई तो भी आओ, मुझे रंग लेकर दो, मुझे रंग लाकर दो। इस कन्हैया को, हाँ, इस कन्हैया के ऊपर मुझे रंग डालना है, मुझे रंग लाकर दो। वो अपने सखियों से कह रही थी, तभी मैंने सुन लिया, इधर उधर रेत में देखा तो ये कुछ तो भी मेरे हाथ में लगा और मैंने राधा जी को सौंप दिया और राधा जी ने वही रंग ठाकुर जी के ऊपर छिड़क दिया। महाराज, हा है मानसी पूजेचा प्रभाव। याला म्हणायचं मानसी पूजा। हा मानसी पूजेचा प्रभाव आहे। सगळ्यात श्रेष्ठ समजली जाणारी ही मानसी पूजा। करायचं काय आहे? काहीच नाही, फक्त डोळे लावून बसायचंय, फक्त डोळे लावून। आणि सगळं मी करतोय अशी कल्पना करायची आहे। बरं, याला वेळ नाही, ठराविक असा वेळ नाही। अंथरुणावर पडल्यानंतर जेव्हा आपल्याला झोप येत नाही तेव्हाही तुम्ही करू शकता, अर्ध्या रात्री जाग आल्यानंतरही तुम्ही करू शकता, आणि सकाळी उठल्यानंतरही तुम्ही करू शकता, आणि स्नान केल्यानंतर आपली नित्य पूजा आटोपल्यानंतर जर केलं, सगळ्यात प्रभावी ही मानस पूजा। आता हे राम बोलाजी काक भुशुंडीजी महाराजांनी सांगितली ही मानस पूजा। चित्रकूट पर्वतावर वास्तव्य आणि त्या ठिकाणी हे मानस पूजा करू लागले आणि प्रत्यक्ष हनुमंतराय आले, आशीर्वाद दिला, म्हणे हो तुला होईल, रामाचं दर्शन तुला नक्कीच होईल, आशीर्वाद दिला। आणि काय झालं ना, तिथून काही दिवसातच श्री राम आलेत सुद्धा, पण दुर्दैव राम बोलाजींनी ओळखलं नाही। दोन राजकुमार आलेत, घोड्यावर बसून आलेत आणि वेगाने निघून गेलेत। हे राम बोलाजी बसले आपले ध्यान करत, पण हनुमानजी तिथं अवतीर्ण झाले। म्हणे गड्या मला दुःख झालं, मी सांगितलं होतं रघुवीराचं दर्शन तुला होईल, मी सांगितलं होतं राघव प्रभू तुला दर्शन द्यायला येतील, आणि तू काय म्हणे डोळे लावून बसलात। तेव्हा विनंती केली, म्हणे दुसऱ्यांदा असं होणार नाही, दुसऱ्यांदा असं होणार नाही, मी आश्वासन देतो। हनुमानजी म्हटले आता ही रिस्कच मी घेत नाही, दुसऱ्यांदा मीच राहील तिथं उपस्थित। आणि म्हणून जेव्हा पुन्हा एकदा हा प्रसंग घडला, संवत 1607, मुहूर्त होता मौनी अमावस्या आणि दिवस होता बुधवार। हे राम बोलाजी इथं बसलेत, नेहमीप्रमाणे मानस पूजा करण्यासाठी बसलेत, आणि दोन राजकुमार तिथून यायला लागलेत। पण जसे राजकुमार चालत यायला लागले,
श्री हनुमानजी पोपटाचं रूप घेऊन त्या झाडाच्या फांदीवर बसले आणि हनुमानजींनी दोहा म्हटला, चित्रकूट घाट पर भई संतन की भीर, तुलसीदास चंदन घिसे तिलक लेत रघुवीर। बोला जय जय श्री राम। जय श्री राम। राम रमैया गाए जा, राम से लगन लगाए जा। राम रमैया गाए जा, राम से लगन लगाए जा। राम ही तारे राम उबार, राम नाम दोहराए जा। राम रमैया गाए जा, राम से लगन लगाए जा। राम रमैया गाए जा, राम से लगन लगाए जा। राम ही तारे राम उबार, राम नाम दोहराए जा। राम रमैया गाए जा, राम से लगन लगाए जा। राम रमैया गाए जा, राम से लगन लगाए जा। जय श्री राम। सुबह यहाँ तो शाम वाए, राम बिना राम गाए। राम रमैया गाए जा, राम से लगन लगाए जा। राम रमैया गाए जा, राम से लगन लगाए जा। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। तालियों के साथ हरि बोल। जब मैं भूल भुलैया, बीच भंवर में अटकी नैया। भूला जब मैं भूल भुलैया, बीच भंवर में अटकी नैया। राम रमैया गाए जा, राम से लगन लगाए जा। राम रमैया गाए जा, राम से लगन लगाए। जय श्री राम। जय हो। तालियों के साथ ताली की सेवा करके प्रेम से। राम बिना जग सोया, राम नाम बिन जग सोया। अंधियारे में जीवन खोया। राम नाम बिन जाग सोया, अंधियारे में जीवन खोया। राम रमैया गाए जा, राम से लगन लगाए जा। राम रमैया गाए जा, राम से लगन लगाए जा। रामी तारे राम उबार, राम नाम दोहराए जा। राम रमैया गाए जा, राम से लगन। जय श्री राम।
शरण, तुम्हारी शरण हम तुम्हारी शरण। राम प्रभु हम तुम्हारी शरण, तुम्हारी शरण हम तुम्हारी शरण। जय श्री राम। राम रमैया गाए जा, राम से लगन लगाए जा। राम ही तारे राम उबारे, राम ही तारे राम उबारे, राम नाम दोहराए जा। राम रमैया गाए जा, राम से लगन लगाए जा। राम रमैया गाए जा, राम से लगन लगाए जा। राम रमैया गाए जा, राम से लगन लगाए जा। राम दोनों हाथ ताली से सेवा करते हुए प्रेम से राम रमैया गाए जा, राम रमैया गाए जा, राम रमैया गाए। जय जय श्री राम, जय जय श्री राम। श्री रामचंद्र प्रभु की जय, पवन पुत्र हनुमान की जय। आता हनुमानजींनी दोहा म्हटला, चित्रकूट घाट पर भई संतन की भीर, तुलसी दास चंदन घी से तिलक लेत रघुवीर। तुलसी दास, पहिल्यांदा हनुमानजींच्या मुखारविंदामधून हा एक आशीर्वचन बाहेर पडलं आणि या राम बोलाजींचं नाव तेव्हापासून तुलसीदासजी, प्रत्यक्ष हनुमंतरायांनी दिलेलं हे नाव। आता श्री रामचंद्र प्रभूंचं दर्शन झालं, मन गदगदित झालं, अंतःकरण हर्षित झालं आणि आता माघ मेळा भरला होता प्रयागला, तिथं प्रयाग तीर्थक्षेत्री आले। माघ मेळ्यामध्ये, माघ महिन्यामध्ये आता इथं भेट झाली श्री भारद्वाज मुनींसोबत आणि त्यानंतर भेट झाली श्री याज्ञवल्क ऋषींसोबत आणि त्यानंतर काशीमध्ये प्रल्हाद घाटावर एका ब्राह्मणाच्या घरी निवास झाला। माघ मेळ्यामध्ये जेव्हा याज्ञवल्क ऋषींसोबत भेट झाली होती तेव्हा त्यांच्या मुखातून श्री रामायण रामचरित्र श्रवण केलं होतं प्रयाग तीर्थक्षेत्री असताना आणि मग काशीला आले। प्रल्हाद घाटावर एका ब्राह्मणाच्या घरी वास्तव्य करू लागले। काय होत होतं, काव्य रचना स्फुरण होत होती, पण श्लोक सुचायचे, पण लिहायला घेतले का काहीच आठवत नसायचं आणि मग पुन्हा अस्वस्थावस्था झाली, आता काय करू। आणि म्हणून गंगा नदीचे काठावर बसले असताना महादेवांनी आदेश दिला की अरे बाबा तुलसी अयोध्येमध्ये जा आणि कशाला संस्कृत भाषेचा घाट करतोस, आपल्या भाषेतून लिखाण कर। आणि मग अयोध्येमध्ये आले आणि मग सामवेद जणू प्रकट झाला तुलसीदासजींच्या करपल्लवातून। 2 वर्ष 7 महिने आणि 26 दिवस रामचरितमानस लिहून पूर्ण झालं। आता अयोध्येमध्येच लिहिलं ना। आता जसं चरित्र लिहून पूर्ण झालं, मंदिरामध्ये आले, तिथे सगळे पंडित ज्ञानी विद्वान त्यांना सांगू लागले, बघा मी रामचरित्र लिहिलंय, बघा मी असे दोहे तयार केले। म्हणे कोण, कुठला तू?
काय शिकला आणि काय तुझा संस्कार आणि काय तुझं गोत्र आम्ही नाही ओळखत तुला, आणि आम्ही ओळखत नाही, आम्हाला तुझाच परिचय नाही, तर तू लिहिलेलं साहित्य आम्ही का म्हणून स्वीकारायचं? आणि म्हणून त्या सगळ्यांचं अपमानास्पद बोलणं ऐकलं, पण तरी अत्यंत नम्रतेनं सगळ्यांना विनंती केली, म्हणे एकदा वाचून तर पहा, निदान एक पान तर वाचा. मग काही पंडित समोर आले आणि त्यांनी एक युक्ती शोधून काढली. म्हणे तू म्हणतो ना तू रामाचा भक्त आहे, तू म्हणतो ना तू त्यांच्याच आशीर्वादानं लिहिलंय, तू म्हणतो ना तुला महादेवाचा दृष्टांत झालाय, तू म्हणतो ना तुला राम रघुनंदनाने दर्शन दिलं, तू स्वतः त्यांना टिळक लावला चंदनाचा, तू हे सगळं सांगतोय ना, मग जर हे तू खरंच सांगत असशील तर काही ना काही साक्षात्कार नक्कीच होईल. आण तू काय लिहिलंय आण इकडे. ते सगळं साहित्य घेतलं आणि मंदिरामध्ये काय केलं, जिथं मंदिरामध्ये ग्रंथ असतात तिथं सगळ्या ग्रंथांना काढलं आणि तिथं हे ठेवलं. यांनी लिहिलेलं सगळं ते रामचरित्र आणि त्याच्यावर सगळे ग्रंथ रचले आणि कडेकोट कुलूप लावलं, कडेकोट पहारा बंदोबस्त, आणि 2-4 विद्वान पंडित ते तिथं बसले रात्रभर. म्हणजे रात्रभरात काहीतरी साक्षात्कार झाला तर आम्ही समजू तुझं खरंय. म्हणे असं, बर आता कडेकोट बंदोबस्त, संपूर्ण रात्र निघून गेली. आणि जेव्हा पहाटे मंदिराचा दरवाजा उघडला, गर्भगृहामध्ये प्रवेश झाला आणि जे ते पंडित होते त्या पंडितांनी ते साहित्य तुलसीदासजींच्या हातातून घेतलेलं ते साहित्य जसं त्यांनी पाहिलं, जेव्हा त्यांनी रात्री साहित्य ठेवलं सगळ्यात खाली, पण जेव्हा ते पाहायला आले तेव्हा त्या साहित्यावर 2 तुळशीच्या मंजिरा होत्या आणि एक कमल पुष्प होतं. तो ग्रंथ त्यांनी आपल्या हातामध्ये घेतला आणि तो ग्रंथ असा त्याचं एक पान उघडलं, मुख पृष्ठ उघडलं तर लखलखीत प्रकाश त्या अक्षरामधून वर आला. आणि ते शब्द कोणते होते? ते शब्द होते सत्यम शिवम सुंदरम. साक्षात श्री रामचंद्र प्रभूंनी आपली स्वाक्षरी त्या ग्रंथावर केली होती. सत्यम शिवम सुंदरम स्वतः. आणि श्री हनुमंतरायांनी विनय पत्रिका या ग्रंथाला लिहिली. विनय पत्रिका म्हणजे जी प्रस्तावना असते ना, प्रास्ताविक ज्याला तुम्ही म्हणता, ते प्रास्ताविक ती विनय पत्रिका स्वतः हनुमानजींनी लिहिली. हनुमानजी तिथं प्रकट झाले आणि स्वतः हनुमानजींनी आशीर्वाद दिला. म्हणे हे जे प्रकाशमान शब्द तुम्ही पाहत आहात ना, सत्यम शिवम सुंदरम, ही प्रभू श्री रामचंद्राची स्वाक्षरी आहे. आणि हे तुलसीदास दुसरे तिसरे कुणीच नाही, हा वाल्मिकी ऋषींचा दुसरा जन्म आहे. यांच्या रूपात या भूतलावर वाल्मिकी पुनश्च एकदा प्रकट झालेत. आणि म्हणून त्यांनी रामचरित हा ग्रंथ लिहून काढला. मी स्वतः या ग्रंथावर विनय पत्रिका लिहितो असं म्हटलं हनुमानजींनी. विनय पत्रिका लिहिली आणि सोबतच हनुमानजींनी आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद? आशीर्वाद असा दिला की युगान युगांपर्यंत रामचरित मानस या दिव्य ग्रंथाचंच पठन केलं जाईल, वाचन केलं जाईल, अभ्यास केला जाईल. जे कोणी राम भक्त आहेत ते या रामचरित मानस या अद्भुत ग्रंथाचाच आश्रय घेतील. ज्यांना कुणाला राम जीवन शैली, रामाजींची आचरण शैली, ज्यांना कुणाला रामाची परिभाषा माहिती करून घ्यायची असेल, त्यांनी रामचरित मानस
या सद्ग्रंथाचा आश्रय घ्यावा. हनुमानजींनी आशीर्वचन म्हटलं, विनय पत्रिका लिहिली आणि असा हा पावन पवित्र ग्रंथ श्री रामचरितमानस. ऐसे है मेरे राम, ऐसे. महादेवांनी हे रामचरितमानस काकभूषुंडीजी महाराजांना सांगितलं. काय तो अधिकार असेल एका कावळ्याचा, ज्यांनी महादेवाच्या मुखातून रामचरित्र ऐकावं? हा, काय अधिकार असेल? इथं माणसांना ऐकायला यायला वेळ नाही महाराज. हा, आणि तिथं कावळ्यांनी विनंती करावी, महादेवा तुमच्या अंतःकरणामध्ये जे तुम्ही साठवून ठेवलाय ना ते रामचरित्र मला सांगा. आणि महादेवांनी काकभूषुंडीजी महाराजांना हे रामचरितमानस सांगितलं. त्यानंतर महादेवांच्याच मुखारविंदामधून माता पार्वती हे रामचरितमानस श्रवण करते. आता काकभूषुंडीजी महाराजांनी महादेवांकडून ऐकलं आणि त्यांनी याज्ञवल्क ऋषींना सांगितलं. याज्ञवल्क ऋषींनी भारद्वाज ऋषींना सांगितलं आणि भारद्वाज ऋषींनी संगीताचा वापर करून ही रामकथा नरहरी स्वामींना सांगितली आणि नरहरी स्वामींनी ही कथा गोस्वामी श्री तुलसीदासजींना सांगितली. आणि आज ही अत्यंत दिव्य आणि पावन कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत. हा या कथेचा प्रवास आहे. काकभूषुंडीजी महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा ऐकलं आणि सगळ्यात शेवटी गोस्वामी श्री तुलसीदासजींनी, आणि त्यांनी ऐकलं आणि त्यांनी त्याचं लिखाण केलं आणि तो अद्वितीय ग्रंथ, अद्वितीय ग्रंथ काय झालं ना, एक 18 महापुराणाची निर्मिती झाली ना आपल्या माणसाला, मनुष्याच्या उत्थानासाठी 18 महापुराणाची निर्मिती झाली. पण श्री गोस्वामी तुलसीदासजींकडून या रामचरितमानस या अद्वितीय आणि अद्भुत ग्रंथाची निर्मिती झाली आणि जणू काही या महान ग्रंथाची निर्मिती करून या भारतवर्षामधल्या तत्वज्ञानामध्ये गोस्वामी श्री तुलसीदासजींनी शीख टाकली. कळतय ना शीख टाकणे कशाला म्हणतात? कळतय ना? दळणासाठी गहू जरी काढले, एखादी शेजारी उसनं मागायला जरी आली, ती म्हणते दे बाई पटकन मला घाई आहे. तुम्ही काय म्हणता? थांबा, थांब थांब थांब, शीख टाकू दे. शीख टाकल्याशिवाय पूर्ण होत नसते. दळण्याचे गहू मोजा, ज्वारी मोजा, डाळ मोजा. काय करतात या महिला, काय करतात या माता भगिनी? पायल्यांनी धान्य मोजतात आणि वरून अर्धी पाहून पायली पुन्हा टाकतात. नाही थांब, आता शीख टाकली, आता घेऊन जा. जोपर्यंत शीख टाकत नाही ना महाराज, तोपर्यंत ते असं तुडुंब भरत नसतं. गोस्वामी श्री तुलसीदासजींनी रामचरितमानस या ग्रंथाची निर्मिती केली आणि त्यांनी या भारतवर्षामध्ये असणारं अमूलाग्र तत्वज्ञान आणि त्या अमूलाग्र तत्वज्ञानाच्या खजिन्यामध्ये जणू शीगच टाकली. शीख टाकली त्यांनी. आणि देशातच नाही तर विदेशात सुद्धा श्री रामजींच्या जीवन चरित्रावर संशोधन केलं जातं. शास्त्रज्ञांची टीम अजूनही कार्यरत आहे त्या राम सेतूच्या पायी. अजूनही तिथला एक दगड घेतात, लॅबोरेटरीत काय आणतात, प्रयोगशाळेत काय आणतात, मग त्याच्यावर असं सापडलं, त्याच्यावर तसं सापडलं. ते अजूनही डोकं लावून लावून थकले. पण आजही अत्यंत श्रद्धेनं आणि भक्तिभावानं हे रामचरित्र श्रवण केलं जातं. आचरण जर शिकायचं असेल तर श्री रामाच्या चरित्राचा अभ्यास करावा. मर्यादा
पुरुषोत्तम श्री राम प्रभू. आचरण जर शिकायचं असेल तर, जीवनशैली जर शिकायची असेल तर, जीवनाला दिव्य आणि धन्य जर बनवायचं असेल तर श्री रामजींचं चरित्र आणि त्याचा अभ्यास करावा. का? कारण रामजींचं चरित्र असं आहे महाराज, त्याचं आचरण करता येतं. किंबहुना ते मनुष्याच्या आचरण करण्यासाठीच आहे. रामजींच्या चरित्राचं आचरण करता येतं. भगवान श्रीकृष्णाच्या नाही ना करता येत. लीला पुरुषोत्तम श्री कृष्ण, मर्यादा पुरुषोत्तम श्री राम आणि लीला पुरुषोत्तम श्री कृष्ण. श्री कृष्णाच्या चरित्राचं करता येतं का आचरण? करता येतं. श्री कृष्णानं लहान वयात लोण्याची चोरी केली. तुम्ही नसला, तुम्ही नुसता फ्रीज जरी उघडला ना, नुसता फ्रीज जरी उघडला ना, तरी आतून आवाज येतो, बंद करा फ्रीज. कालच आले शुगर तपासून. कडाडून आवाज ऐकायला येतो. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं आचरण कोणीच करू शकत नाही. उच्चतम कोटीचा परमार्थ त्यांनी केला आणि उच्चतम कोटीचा प्रपंच त्यांनी केला आणि म्हणून कृष्ण वंदे जगद्गुरु. त्यांचं चरित्र आचरण करण्यासाठी नाही, त्यांचं चरित्र चिंतन करण्यासाठी आहे महाराज. रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि पांडुरंगाचा उच्चार, दॅट्स ऑल. संपला. कशाला डोकं लावायचं, नाही का? राम कृष्ण हरी, हरी म्हणजे पांडुरंग. राम कृष्ण हरी. रामाचं चरित्र ते आचरणात आणायचं. मर्यादा पुरुषोत्तम. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं चिंतन करायचं आणि पांडुरंगाच्या चरित्राचा उच्चार करायचा, पांडुरंगाच्या नावाचा उच्चार करायचा. आता तर शास्त्रज्ञांनी सुद्धा सिद्ध केलं, 5 ते 7 मिनिटापर्यंत म्हणे जो कोणी विठ्ठल नावाचा जप करील ना, 5 ते 7 मिनिटापर्यंत जो कोणी विठ्ठल नावाचा जप करील ना, म्हणे त्याचं हार्ट स्ट्रॉंग बनेल. विठ्ठल, डबल ठ येतो ना, विठ्ठल. विठ्ठल. म्हणे नाही, प्रयोग करा पण घरी गेल्यावर करा. नाही तर तुम्ही बसा डोळे लावून विठ्ठल विठ्ठल करत मी काय कथा सांगायची. तेव्हा विठ्ठल 5 ते 7 मिनिट जर या अक्षराचा, या नामाचा आपण रोज उच्चार केला तर म्हणे आपलं हृदय स्ट्रॉंग होतं. कितीतरी जणांची बीपीची गोळी सुटलेली आहे. हा अनुभव आहे. कितीतरी जणांची. आणि शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केलंय म्हटल्यावर काही उरलं का मग? कारण तुम्ही विज्ञानवादी, तुम्ही सगळे पश्चिमींचं अनुकरण करणारे आणि तुम्ही सगळे इंग्रजीचे दास, नाही का? आपल्याला शास्त्रज्ञांनी सांगितलं म्हटल्यावर मग जरा पटते आणि ऋषी मुनींनी सांगितलं म्हटल्यावर पटायला जरा ताण लागतो. पण शास्त्रज्ञांनी सांगितलं म्हटलं का मग ही जी नवीन पिढी आहे ना, यांचा जरा कल जास्त आकर्षित होतो. चला चला, सायंटिस्टनी प्रूव्ह केलाय ना, मग आपल्या कामाचं आहे. एवढी ताकद आहे नामामध्ये. आणि आता शास्त्रज्ञांनी सुद्धा हे प्रूव्ह केलं. नासा या प्रयोगशाळेमधले शास्त्रज्ञ सुद्धा शेणाची गोरी गाईच्या आणि गाईच्या तुपानं गायत्री मंत्र म्हणून ते हवन करतात आणि मग प्रयोगशाळेचं काम सुरू करतात. अमेरिकेच्या व्हाईट हाऊस मध्ये आजही वेदांच्या ऋचा म्हटल्या जातात. आणि आपल्या भारत देशामध्ये जे शृंगेरी पीठ आहे ना, त्या शृंगेरी पीठामधून ब्राह्मणांची, पंडितांची नियुक्ती होत असते अमेरिकेमधल्या व्हाईट हाऊस मध्ये वेद वाचण्यासाठी, वेदांच्या ऋचा म्हणण्यासाठी.
सगळे विदेशामध्ये राम जाऊन पोचला, विदेशामध्ये कृष्ण जाऊन पोचला, हा, आणि आपलं लक्ष कुठे आहे? जपान मधले विद्यार्थी यज्ञोपवीत संस्कार, यज्ञोपवीत म्हणजे जानवं घालून, शिखा बांधून, कपाळाला टीका लावून जपान मधले विद्यार्थी भारत देशात भगवत गीता शिकायला येतात, हा, आणि आपल्याला भगवत गीतेशी काही घेणं देणं नाही. अहो, लहानसे शुभम करोती, पण आपण तेही विसरलो. मनाचे श्लोक आणि रामरक्षा तर फारच लांब राहिलं, नाही का? मी या व्यासपीठावरून या कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला त्या सगळ्या बरबडीवासी जे आयोजक मंडळी आहेत त्यांचं फार फार धन्यवाद. या व्यासपीठावरून फार फार आभार. कशासाठी? ऐका तर पहिले कशासाठी, मग टाळ्या वाजवा. कशासाठी? ते दिंडी आल्यानंतर तुम्ही जो हनुमान चालीसा इथं घेता ना, सामूहिक पठण, आता वाजवा टाळ्या. त्या हनुमान चालीसाचं सामूहिक पठण या ठिकाणी करून घेता, किती महत्वाचं आहे ते, हा. आणि तुम्हाला सांगते, बरबडी मधले सगळे ग्रामस्थ इथे आहात, तुम्ही आता हा हनुमान चालीसा म्हणून एक मंत्र म्हणूनच स्वीकारा. 7 दिवस नाही, शपथ घेऊन टाका की हा हनुमान चालीसा आम्ही रोज म्हणत जाऊ. 7 दिवस तर तुम्ही म्हणणारच आहात, कारण दिंडी आली का, आरती झाली का, तो इथं होणारच आहे हनुमान चालीसा पठण. पण त्याच्यानंतर घराघरात हनुमान चालीसाचं पठण झालं पाहिजे. अगर खुद को हिंदू कहते हो, अगर खुद को सनातनी कहते हो, हा, तर हनुमान चालीसा घराघरात वाचल्याच गेला पाहिजे. माय बाप हो, राम रक्षा घराघरात वाचल्या गेली पाहिजे. शुभम करोती सदा सर्वदा. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं पसायदान हे सुद्धा घराघरात वाचल्या गेलं पाहिजे. ठीक आहे ना, तुमची लेकरं टाकली तुम्ही इंग्रजी शाळेत, ठीक आहे, तुम्हाला किती पटलं तरी तुम्ही उद्याच्या उद्या जाऊन दाखले काढून आणणार नाही, आणि ते काढून आणा मी म्हणणारही नाही. ठीक आहे, आता भरले तुम्ही 50,000 आणि 55,000 फी, तर ते काय वाया जाऊ द्याल का? हा, ठीक आहे ना. पण तुम्ही लेकरांना भारतीय संस्कृती, राम कोण होता, कृष्ण कोण होता, हा, शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, विनायक दामोदर सावरकर, आपल्या लेकरांना माहित असले पाहिजे. रामाबद्दल आपलं लेकरू बोलू शकलं पाहिजे. आपल्याला समाजात जेव्हा आपण उभं राहतो तेव्हा आपल्याला विचारलं जातं, कसा राम तुमचा? त्या रामाच्या समोर त्या दुष्ट राक्षसाने म्हणे रामाची पत्नी उचलून दिली, तुमचा राम काहीच करू शकला नाही. हा, आपण मुकाट्यानं मान खाली घालतो, कारण आपल्याला अभ्यास नाही, कारण आपल्याला त्याचं महत्व कळलं नाही, आपण त्यातलं मर्म जाणून घेतलं नाही, आपण कधी माहित करून घेण्याचा प्रयत्नच केला नाही की अरे बाबांनो, ज्या सीतेला त्या दुष्ट राक्षसाने नेलं ना, ती सीता हा खरी नव्हती. खरी सीता ती अग्निदेवाजवळ होती. ते माता सीतेचं प्रतिबिंब होत. हा, आमचे राघवेंद्र सरकार, मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र आणि त्यांची सहचारिणी माता सीता, आणि तिला उचलून नेण्याची ताकद कुण्या दुष्टाची कशी काय? रावणाने नुसतं पाहिलं जरी असतं ना माता सीतेकडे, तरी रावण जळून भस्म झाला असता. एवढी सामर्थ्यवान माता सीता होती, आणि म्हणून तिचं प्रतिबिंब तिथं ठेवलं होतं. कारण रावणाला मारण्यासाठी रामप्रभूचा अवतार होता, माता सीतेचा अवतार नव्हता. ती त्यांच्या लीलेमध्ये त्यांची सहचारिणी होती. आपल्याला माहित असावं की नाही, हा, की श्री रामांनी तिथं माता सीतेचं प्रतिबिंब ठेवलं होतं. असली सीता माता जी होती ती अग्निदेवाजवळ आली होती, ती तिथे वास्तव्य करीत होती. हा, आणि स्वतः रावणाने सांगितलं मंदोदरीला, त्यांच्या पत्नीला
स्वतः रावणाने सांगितलं, म्हणे तुम्ही रोज जाता आणि त्या सीतेकडे एकटक पाहता का? म्हणून तुम्ही आणलंय ना तिला, मग करून टाका तिच्याशी लग्न. मंदोदरी म्हणते. पण स्वतः रावण सांगतात, जेव्हा जेव्हा मी तिच्याकडे तिला लग्नाची मागणी घालण्यासाठी म्हणा किंवा या भावनेतून पाहायसाठी म्हणा, जेव्हा जेव्हा मी तिच्याकडे पाहते तेव्हा तेव्हा मला असं वाटते तिथे कुण्या रामाची पत्नी सीता नाही, माझी आई उभी आहे. हे रावणाचा अभिप्राय आहे, हे रावणाचं मत आहे. रावण स्वतःच्या धर्मपत्नीला सांगत आहे. हा, आणि आज आपण काय करतो? हा, खऱ्या रामाला जाणून घेणं ही आजच्या काळाची गरज आहे. राम जीवनामधील प्रत्येक पैलू समजून घेणं ही आजच्या काळाची गरज आहे. आज या पिढीला राम कृष्ण हा हे सगळ्यांचा परिचय करून देणं, कारण रामाचा परिचय जेव्हा होईल, कृष्णाचा परिचय जेव्हा होईल, तेव्हाच ही पिढी धर्मनिष्ठ होईल ना. हा, जर यांच्या जीवनातून तुम्ही राम काढून घ्याल, यांच्या जीवनातून तुम्ही कृष्ण काढून घ्याल, तर कोणत्या धर्माकडे यांनी पाहावं, कोणत्या धर्माचे बनून यांनी राहावं? हा, जेव्हा कृष्णाकडे हे आकर्षित होतील, जेव्हा कृष्ण यांच्या जीवनात प्रवेश करेल, तेव्हाच भगवान श्री कृष्णाच्या मुखारविंदातून निघालेली भगवद्गीता हा ती यांच्या हातात येईल ना. आम्ही आमच्या भारत देशात भगवद्गीतेचा वापर कुठं करतो? फक्त कोर्टात. हा, त्या गीतेवर हात ठेवायचा आणि म्हणायचं मी गीतेची शपथ घेतो. पण ती लाल कापडात गुंडाळलेली गीता जर या सगळ्या नवीन पिढीनं वाचली ना महाराज, तर या व्यासपीठावरून आव्हान करून सांगते, कोर्टात जायचं कामच पडणार नाही ना. हा, कोर्टात जाऊन त्या गीतेची शपथ घ्यायचं कामच पडणार नाही ना. हा, आणि म्हणून हे जे धर्मग्रंथ आहेत, हे जे महापुराण, इथं काही अंधश्रद्धा आहे का? कर्मकांड आहे का? हे अंधश्रद्धा नाही. 18 महापुराणात कुठेच अंधश्रद्धा सांगितली नाही. 18 महापुराणांच्या वेगळं जाऊन हे रामचरितमानस आहे, कुठेच अंधश्रद्धा सांगितली नाही. किंबहुना अंधश्रद्धेवर प्रहार म्हणजे रामचरितमानस आहे. कर्मकांडावर घणाघात आघात म्हणजे रामचरितमानस आहे. हा, कुठं सांगितलंय रामानी माझा अभिषेक करा? कुठं सांगितलंय कृष्णाने माझी पूजा करा? त्या कृष्णाने तर गोवर्धन पर्वताची पूजा करायला सांगितली. केवढं शुद्ध तत्वज्ञान मांडलं, स्वतःची पूजा करायला सांगितली नाही. हा, आणि म्हणून शुद्ध तत्वज्ञान ज्या ग्रंथामध्ये आहे त्या ग्रंथाचा आश्रय घ्या आणि जीवनाला स्वर्ग बनवा. मरणानंतर स्वर्ग मिळत नाही, तो स्वर्ग जिवंतपणी प्राप्त होतो महाराज. जिवंतपणी. मरणानंतर तुम्ही म्हणता मरणानंतर मग स्वर्गात गेले पाहिजे, मग आम्ही स्वर्गात पोचलो पाहिजे. हा, मरणानंतर मिळत नाही स्वर्ग. ते तर त्या पेंटरचे उपकार माना. आपल्या फोटोच्या खाली तो नाव पेंट करतो ना, तो तिथं स्व करून शून्य लिहितो. हा, ते तर त्या पेंटरचे उपकार आहे. तो स्व करून शून्य लिहितो, कै करून शून्य लिहितो, हा, वै करून शून्य लिहितो. वै म्हणजे वैकुंठवासी, कै म्हणजे कैलासवासी, स्व म्हणजे स्वर्गवासी. हे त्या पेंटरचे उपकार आहे. हा, मरणानंतर नाही मिळत स्वर्ग. कीर्ती तोची स्वर्ग खरा, अपकीर्ती नरकाचा पसारा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, हा, कीर्ती तोची स्वर्ग खरा, हा, अपकीर्ती नरकाचा पसारा. अपकीर्ती हा नरक आहे आणि कीर्ती हा स्वर्ग आहे. सोपं करून सांगू का? सोपं करून सांगते. ज्या घरात 3 पिढ्या 2 पैकी 1 वेळ तरी एका आसनावर एका छताखाली बसून जेवण करतात एकत्र, त्या घरात स्वर्ग आहे. कळलं का? पुन्हा एकदा सांगू. ज्या घरात एका छताखाली एका आसनावर 3 पिढ्या म्हणजे आजोबा मम्मी आणि दादू, हा,
कळलं ना आता? हा, तर या 3 पिढ्या एका छताखाली एका आसनावर 2 पैकी एक वेळ तरी एकत्रित बसून आनंदानं गप्पा गोष्टी करत जेवण करीत आहे, ते घर स्वर्ग आहे. हा, जिवंतपणी आम्हाला प्राप्त होऊ शकतो स्वर्ग. जिवंतपणी मनुष्याला देवत्व प्राप्त होऊ शकते, पण मनुष्याची वाटचाल देवत्वाकडे नाहीच. दुर्दैवानं सांगावं लागते, मनुष्याची वाटचाल मनुष्यत्वाकडेही नाही. मनुष्यत्वाकडे तरी आहे का? मनुष्याची वाटचाल मनुष्यत्वाकडेही नाही. हा, माणसाला सांगावं लागतं, माणूस आहे बाबा रे, माणसासारखा जग. हे बकरे कोंबडे हे तुझं अन्न नाही बाबा. माणसाला सांगावं लागतं, पण हत्तीला सांगावं लागतं का? हत्तीला सांगावं लागतं का? तो हिरवा चाराच खातो. घोड्याला सांगावं लागतं का? तू शाकाहारी आहे बाबा, तू हरभरे खा. हा, सांगावं लागतं, पण माणसाला सांगावं लागतं. हा माणूस कलियुगाचा दास बनला आणि सगळं विसरून गेला. हा माणूस कलियुगाचा दास बनला, सगळं विसरून गेला. नवनवीन शोध लावले. हा, आता आम्ही आत्ताच्या आत्ता अमेरिकेत बोलू शकतो. आत्ताच्या आत्ता अमेरिकेत बोलू शकतो व्हॉट्सअपवर मेसेज करून. हा, पण आमच्या घरातल्या सदस्यांसोबत बोलायला आमच्या जवळ वेळ नाही. एक काळ असा होता, घड्याळ कुणाच्याच हाताला नव्हती, पण सगळ्यांच्या जवळ वेळ होता. आज घड्याळ सगळ्यांच्या हाताला आहे, पण वेळ कोणाजवळच नाही. हा, एक काळ असा होता, सगळ्यांजवळ वेळ होता, सगळेजण संवाद करायचे. आज संवाद संपला, वाद शिल्लक राहिला. संवाद संपला, वाद शिल्लक राहिला, वादच शिल्लक राहिला. हा, आणि आम्ही निराश होऊन बसलो. आम्ही समाधानी नाही, निराश होऊन बसलो. आम्ही समाधानी नाही. शेजारी गाडी आणली म्हणून आम्ही निराश झालो. हा, शेजारी गाडी आणली म्हणून आम्ही निराश. आमच्या उदास होण्याला काहीतरी काहीच कारण नाही. शेजारी मोठा LCD आणला, आमच्याकडे नाही आणला म्हणून आम्ही नाराज. हा, तो घाईस आला गाडीचे हप्ते भरू त्याची त्याला विचारली पाहिजे, आणि तुम्ही कुठं म्हणता तुम्हाला इनोवा घ्यायची. हा, अहो, दुसऱ्याचं सुख पाहून निराश होत नसते, दुसऱ्याचा आनंद पाहून आनंदी होतो तो माणूस. दुसऱ्याचं दुःख पाहून दुःखी होतो तो माणूस. हा, आज माणुसकी संपली, आणि या माणुसकीवरचा रामबाण इलाज म्हणजे रामचरितमानस. हा, ऐकलं ना आपण? कावळेनी ऐकलं, कावळेनी. आणि समर्थ गरुड आहे. हा, जटायू महाराज, त्यांचं चरित्र आपण ऐकणार आहोत. काय जामवंत आहेत. हा, आणि मग वानरांची काय किमया, त्यांनी तर सेतूच बांधला. हा, त्यांनी तर दगडावर नाव लिहून ते दगड तरले. वानरांनी शोध लावला. हा, राम भक्तीचा कळस आहे हा कळस. वानरांनी राम अक्षर लिहावं आणि ते दगड पाण्यावर तरंगावे. आणि आज कलियुगातले शास्त्रज्ञ शोध लावून थकावे. त्यांना कळेनासं झालंय, त्यांना कळेनासं झालंय. अजूनही कोर्टात ती केस पेंडिंग आहे, अजूनही त्याचा निकाल लागला नाही. गुगलवर सर्च करा, तुम्हाला मिळेल. अजूनही निकाल लागला नाही. हा, अहो, हे रामचरितमानस हा आपल्याला जीवन जगण्याची शैली शिकवते. जीवन जगण्याची गुरुकिल्ली म्हणजे रामचरितमानस आहे. माणसाचा माणुसकीकडे नेणारा प्रवास, माणसाला माणुसकीकडे नेणारा प्रवास, मानवाला मानवता प्राप्त करून देणारी यात्रा म्हणजे रामचरितमानस. है प्रीत जहाँ की रीत सदा हो, है प्रीत जहाँ की रीत सदा, मैं गीत यहाँ के गाता हूँ.
भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ। ओ, 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 ओ। तालियों के से भारत माता की जय हो। जीते हो किसी ने देश को क्या, जीते हो किसी ने देश तो क्या, हमने दिलों को जीता है। जहाँ राम अभी तक नर में है, नारी में अभी तक सीता है। इतने पावन हैं लोग यहाँ, इतने पावन हैं लोग यहाँ। मैं नित नित शीश झुकाता हूँ। भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ। बोलिए भारत माता की जय हो। जय हो। इतनी ममता नदियों को भी जहाँ माता कह के बुलाते हैं। इतना आदर इंसान तो क्या पत्थर भी पूजे जाते हैं। इस धरती पे मैंने जन्म लिया, इस धरती पे मैंने ये सोच कि मैं इतराता हूँ। भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ। जय हो। बोली श्री रामचंद्र प्रभु की जय हो। तालियों के साथ। जय हो। काले गोरे का भेद नहीं, हर दिल से हमारा नाता है। हमको हमें प्यार निभाना आता है। जिसे मान चुकी सारी दुनिया, जिसे मान चुकी सारी दुनिया, मैं बात वही दोहराता हूँ। भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ। है प्रीत जहाँ की रीत सदा। है प्रीत जहाँ की रीत सदा, मैं गीत यहाँ के गाता हूँ। भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता। बोलिए भारत माता की जय हो।